की शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचे चारही नगरसेवक हे मालवणच्या जनतेच्या हिताशी, त्यांच्या प्रत्येक अपेक्षांशी आणि मालवणच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहोत. आणि शहरात मालवण नगरपालिकेने जो जो खर्च केला आहे त्याच्या असल्या प्रत्येक कामावर आमचं बारीक लक्ष आहे. आम्ही सहज असं सर्वे करता आमचं असं लक्षात आलं की मालवण शहरातील जो कचरा संकलन केला जातो, उचलला जातो, तो डम्पिंग यार्डवर टाकला जातो. त्याचं एकत्रीकरण तिकडे नगरपालिकेने त्या कचऱ्यापासून विलगीकरण करून सुका आणि ओला कचऱ्यापासून खतनिर्मिती करण्यासाठी एक एजन्सी नेमली होती. त्या एजन्सीचं काम होतं त्या कचऱ्याचं विलगीकरण करणं आणि त्यापासून खतनिर्मिती करणं, जेणेकरून जो डम्पिंग यार्डला जो कचरा जमा होतो तो कचरासुद्धा नाहीसा व्हावा व त्यातून खतनिर्मिती होईल. त्यासाठी एजन्सी नेमलेले असताना आमच्या असं लक्षात आलं की ज्या ठिकाणी ज्या मशिनरी आहेत खतनिर्मितीच्या त्या पूर्णपणे सगळ्या बंद आहेत. त्या खतनिर्मितीसाठी जो काय स्टाफ वर्ग जो 18चा जो काय 17-16 जणांचा जो काय स्टाफ आहे तो स्टाफ तिकडे नव्हता. तिकडे मशिनरी सगळ्या बंद होत्या आणि 5 ते 6 कामगार तिकडे काम करत होते. आम्ही विचारलं की बाबा हे कामगार एवढेच कसे काय आणि तुमचं हजेरीपट कुठे आहे. तर हजेरीपट आम्ही जर बघितलं तर तिकडे सगळ्या 16 ते 17 लोकांची हजेरी सगळ्या 30 दिवस पूर्णपणे प्रेझेंट. खतनिर्मितीचं कुठलंही काय तिकडे साधन नसताना 16 माणसं तिकडे काय करतात आम्ही विचारलं तर म्हणतात आहेत कुठे. तर 5 ते 6 माणसं तिकडे आम्हाला काम करताना दिसली. तर ते म्हणाले नाही आजपासूनच 10 माणसांनी काम सोडलं. म्हटलं ठीक आहे आम्हाला हजेरीपट दाखवा. हजेरीपट बघितलं तर 31 तारीखपर्यंत ते सगळे होते. आम्ही 1 तारीखला गेलो तर 1 तारीखपासून आमचे कामगार म्हणे रजेवर गेले. तर आम्ही असं बघितलं की म्हटलं त्या कुठले कामगार आहेत त्याच्यामध्ये बघितलं तर काही कामगार हे दुसऱ्या आस्थापनाकडे प्रायव्हेट आस्थानाकडे कामाला आहे. त्यांचं पण हजेरीपट आम्ही आणलं ते आमच्याकडे आहे. ते त्याच दिवशी जिकडे ह्या ठिकाणी ज्यांचं प्रेझेंटेशन आहे प्रेझेंटी लावलेली आहे त्याचवेळी ते दुसऱ्या प्रायव्हेट दुकानामध्ये मॉलमध्ये कामाला आहेत. तिकडचीच आम्ही प्रेझेंटी बघितली. त्यावेळी आमच्या असं लक्षात आलं की हे सगळं पण बोगस काम चाललेलं आहे. त्याच्यानंतर आम्ही माहिती घेतली. माहिती घेण्याचा प्रयत्न केला नगरपालिकेकडून. तर 2022 ते 2023 पर्यंत 14,58,000 रुपये 6 महिन्यात ह्या कामासाठी खर्च झाला. खतनिर्मिती किती झाली बघितलं तर 0. 28/2/24 पासून 2/8/24 पर्यंत दुसरा टेंडर काढलं गेलं. त्याची निविदा आहे 57,56,182. काम किती केलं 11 महिने. त्याचं बिल अदा किती केलं तर 35 लाख 9 महिन्यामध्ये. खतनिर्मिती किती झाली 0. काहीही नाही तिकडे. कचरा तिकडेच आहे. JCBने तो कचरा दुसऱ्याच्या पाड्यात नेऊन टाकणे एवढंच काम तिकडे केलं गेलं. आणि त्याच ठेकेदाराला परत मुदतवाढ दिली गेली 31/7/25 पासून ते आजपर्यंत. आणि आतापर्यंत खतनिर्मिती किती 0. मग त्याच्यासाठी किती खर्च केला 60 लाख रुपयाची एकूण खर्च झाला आहे. त्याच्यातून काही उत्पन्न नाही. नगरपालिकेचे फक्त पैसे खर्च झाले आणि कचरा आहे तसा तिकडे पडून राहिलेला आहे. मशिनरीसाठी जे कोण टेक्निशियन असतात ते टेक्निशियन नाही आहेत त्यांच्याकडे. कुठलं नाही. JCBचा दर लावला गेला. तिकडे JCB कुठे वापरला गेला नाही. फक्त कचरा ह्या परड्यातून दुसऱ्या कंपाऊंडमध्ये टाकण्यापुरतं त्याचं काम केलं गेलं. लक्षात आलं. त्याच्यामुळे हा जो काय एजन्सी नेमले हे सगळ्या बोगस एजन्सीज होत्या. हे पैसे सगळे त्या आम्ही ज्या कामगारांचे पाहिजे इंटरव्ह्यू घेतले ते म्हणतात आम्हालाही पगार घालतात, आमच्या हजेरी दाखवतात, पण हे परत पगार आमच्याकडून परत घेतात कॅशमध्ये. म्हणजे हा पैसा जातो कोण. हा पैसा जिरतो कुठे हा आमचा ह्या प्रशासनाला सवाल आहे. आणि ह्याबाबत आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार आहोत. ह्याची चौकशी झाली पाहिजे. हा का बाबा कचरा निर्मिती का झाला नाही, एक कुठे कामगार गेले, एक खोटी कामगाराचे पैसे कोण खातं आहे ह्याची सगळी चौकशी झाली पाहिजे. आणि त्याच्या आम्ही पाठपुरावा करणार जिल्हाधिकाऱ्यांचा. आता दुसरं एक गोष्ट आहे हे झालं एक कचऱ्याच्या बाबतीतलं. आता 1 तारीखला दैनिक पुढारीमध्ये एक निविदा प्रसिद्ध झाली
मालवण नगर परिषदेतील आडवण दलित वस्ती येथील विहिरीत 2 HP पंप पॅनल आणि सर्व्हिस वायर खरेदी करून विद्युतीकरण पाणी पुरवणे. आम्ही बघितलं तर ह्या टेंडरसाठी 1,47,548ची निविदा काढण्यात आलेली आहे. हे काम प्रत्यक्ष जर केलं तर एक 40,000 ते 50,000 रुपयाचंच काम आहे. आणि आम्ही म्हटलं प्रत्यक्ष जाऊन बघूया तरी हे काय विहीर म्हणजे अजूनपर्यंत पाणी बाबा दलित वस्तीमध्ये जातं की नाही. तर तिकडे चौकशी गेली तर दलित वस्तीमध्ये पाणी पुरवठा व्यवस्थित चालू आहे. मग हा बाबा एक टेंडर कशासाठी काढलं. आम्ही त्या इंजिनियरला घेऊन गेलो तिकडे. तर तिकडे पाहणी केली असता आम्हाला असं दिसलं की सगळं पंप बसवलेलं आहे, नवीन पॅनल बनवलेलं आहे, तिकडे बसवलेलं आहे, तिकडे वायर घातलेली आहे, पाणी सुरळीत चालू आहे. मग हे सगळं सुरळीत आहे तर ही निविदा का काढली गेली. तर ते म्हणाले नाही हे आम्ही डिपार्टमेंटली काम केलेलं आहे. अरे डिपार्टमेंटने जर काम केलेलं आहे मग ही निविदा का काढली तुम्ही. तुम्ही जर काम झालेलं आहे तर ही निविदा का काढली नाही. ते मग कोणतरी या उपोषणाला बसले हे बसले. म्हटलं हे बघा उपोषणाला कोणी बसलं म्हणून तुम्ही निविदा सकट न काढता तुम्ही जर काम करत असाल तर हे बोगस काम आहे. ह्याच्याबद्दलही आम्ही सीओनकडे आता तक्रार करणार आहोत. नाही जर त्याच्याबद्दल जर काही हे झालं तर आम्ही कलेक्टरकडे या संदर्भात तक्रार करणार आहोत. अशा प्रकारे बोगस काम करायचं म्हणजे काय झालं आहे जनतेला असं वाटत होतं की नगरसेवक नाही आहेत, प्रशासन आहे. प्रशासन सगळं चांगलं सुरळीत काम करते. नगरसेवक कशाला पाहिजे. तर नगरसेवक अशासाठी पाहिजेत की हे जो काय भ्रष्टाचार चालला आहे नगरपालिकेमध्ये प्रशासकीय काळामध्ये त्याला आळा घालण्यासाठी नगरसेवकांची गरज आहे. नागरिकांची कामं म्हणजे काय कचरा पाणी ही फक्त काय मालवणचा विकास होण्यासाठी कामं नाही आहेत. लक्षात आलं का. त्यामुळे नगरसेवक काय करू शकतात काय नाही करू शकतात हे आम्हाला आता विरोधी पक्षात आम्ही आहोत. तर आम्ही विरोधी पक्षात राहून सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवून योग्य तो जनतेची कामं करून जनतेला चांगलं दर्जेदार सेवा पुरवण्याचं काम आम्ही करणार आहोत.